हॅलो मित्रांनो, न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि विषय असा आहे की माणसाकडे पैसा आहे पण ज्याला गरज आहे त्याला कधी तो देणार नाही। माणसाकडे पैसा आहे पण त्याला तो कधी देणार नाही, कारण हे उदाहरण आम्ही डोळ्यानं पाहतो। पैसा आहे, सर्व गोष्टी आहे, मग त्याचं जेव्हा काम आलं मग तो म्हणतो की भाऊ आमचं एवढं काम आहे, चालतं का आमच्यासोबत? भाऊ ते आमचं काम आहे, चालतं का आमच्यासोबत? आणि जेव्हा आपल्याला पैशाची गरज असली तर तेव्हा ती व्यक्ती आपल्याला देत पण नाही। मन असं का? हा, असं काय मग? मग जेव्हा गरज असली तेव्हाच तेव्हाच माणसाला जवळ धरायचं का? हा, गरज असली की माणसाला जवळ धरायचं, आणि नसलं की मग कोणी नाही कोणाचं मागून पहा ना तुम्ही 10 रुपये कोणाला, भाऊ 10 रुपये दे रे, देते का कोणी? नाही देत। या जगामध्ये कोणीच देत नाही, सर्व स्वार्थीपणा भरलेली या जगामध्ये। आणि आपला ब्लॉग काढायचा उद्देश तोच आहे की या जगामध्ये स्वार्थी वृत्तीचे लोक आहेत, म्हणून या स्वार्थी वृत्ती लोकांना थोडं दूरच ठेवलेलं बरं। कसं दूरच? म्हणून चांगल्या लोकांशी आत्मविश्वास करा, चांगल्या लोकांना ज्ञान द्या, आणि जे लोक चांगले आहेत त्यालाच मदत करा, कारण हे जग पूर्ण स्वार्थी भरलेलं आहे असं मला वाटतं। काही काही लोक आहे चांगले, लोक चांगले, मला माहीत आहे लोक चांगले, पण आपला ब्लॉग काढायचा तोच उद्देश आहे की लोकांसोबत चांगले राहा, चांगले वागा। काय काय लोक काय दाखवतात की मी हे तर कोण नाही, मी हे तर कोण नाही। अरे बाबा, तू हे तर कोण नाही बरं, खरं आहे तुझं, पण तुझ्यासारखे व्यक्ती असे राख बनून पडलेले आहे, राख। अरे माणूस फक्त हे राखीचा पुतळा आहे, एकदा राख झाली तर माणूस संपला। म्हणून मित्रांनो, या ब्लॉगला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंटमेंट करा, आणि मला प्लीज सपोर्ट करा मित्रांनो, ही तुम्हाला नम्र विनंती। ठीक आहे मित्रांनो।